सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर के कैंप क्रमांक 4 के कुर्ला कैंप परिसर में स्थित काली माता मंदिर के प्रांगण में आज परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के महापरिनिर्वाण दिन के अवसर पर कांग्रेस अध्यक्ष रोहित साल्वे द्वारा मेडिकल कैंप का आयोजन किया गया, जिसका सैकड़ों लोगों ने लाभ लिया। इस अवसर पर कई मान्यवर उपस्थित थे। मला माहिती मैडम का 2 महीने अपॉइंटमेंट नहीं मिलता है। आज आप लेंगे ना तो 2 महीने बाद मिलेगा। जी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात वो भी आप लोग बना के लीजिए। औषध तिकडे भेटतं का? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला त्याच्या आसपास आम्ही त्यांना विनम्र आदरांजली म्हणून रुग्णसेवेचा वारसा घेऊन लोकांची कशी सेवा करता येईल त्यानिमित्ताने आम्ही हे गेल्या 23 वर्षापासून महाआरोग्य शिबिर आयोजित करत आहोत। दरवर्षी हे शिबिर इथे कालीमाता मंदिर पटांगणात खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केले जाते। इथे आज सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर्स इथे उपलब्ध असतात। त्यामध्ये बालरोग तज्ज्ञ असतील, जनरल फिजिशियन, पेडियाट्रिशियन, गायनेकोलॉजिस्ट, डेंटिस्ट, सर्व प्रकारचे तज्ज्ञ इथे उपलब्ध आहे। तसंच इथे मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप हे सुद्धा सुरू आहे। तसंच ECG आणि हार्टचं चेकअप आणि पुढे जाऊन त्याचे ऑपरेशन्स करायचे असले, तसंच मोतीबिंदूचे ऑपरेशन्स करायचे असले ते सर्व फ्रीमध्ये केले जातील। आज इथे मोठ्या प्रमाणात मुंबईवरून सुद्धा डॉक्टर आलेले आहेत आणि आमच्या उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आमच्या 4 नंबर HP9 ची पूर्ण टीम इथे आज लोकांना रुग्णसेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत। सर्व आशा वर्कर्स इथे उपलब्ध आहेत। मी यांचे खूप खूप आभार मानते आणि सर्व मोठ्या प्रमाणाने इथे डॉक्टर आले आहेत आणि दरवर्षी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तसंच मॅमोग्राफीची व्हॅन इथे आलेली आहे। तो एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आमचा। गेल्या 15 वर्षापासून आम्ही ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस कॅम्प घेत असतो, ज्यामध्ये मॅमोग्राफी केली जाते। तर ती व्हॅनसुद्धा आज इथे आलेली आहे आणि त्यामध्ये महिलांची मॅमोग्राफी करणं सुरू आहे। आपण बघत आहात इथे आता बरेच म्हणजे जवळजवळ 1000च्या जवळपास होत आले असतील रुग्ण। मोठ्या प्रमाणात इथे लोक याचा लाभ घेतात। नुसतं फक्त प्रभागामधील नाही तर आजूबाजूच्या एरियातील अंबरनाथ 2 नंबर 3 नंबर आणि बाहेर गावचे सुद्धा रुग्ण इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। त्या रुग्णांची सेवा हीच खरी सेवा। यामध्ये आमच्या परिवारातले मोठ्या प्रमाणात डॉक्टर इथे उपलब्ध आले। ते मुंबईमध्ये जे आमच्या परिवारातले डॉक्टर आहेत ते सगळे आज इथे आलेले आहेत। तर अशा प्रकारे आम्ही महामानवाला श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद।